अचूक असा निकाल तुम्ही TV9 मराठीवर पाहणार आहात। थेट आपण जाऊयात सोलापूरमध्ये। सागर सुरवसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, सोलापूरमधलं काय चित्र असेल? कारण गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे आता सोलापूर महापालिका असो, नगर परिषद असो, या सगळ्या ठिकाणी भाजपनं बाजी मारली होती। भाजप एक नंबरचा पक्ष ठरलाय सोलापूरमध्ये। यावेळेचं चित्र काय असेल? निश्चितपणे निखिल, आपण पाहिलं की खरं तर मागील वेळी सुद्धा म्हणजे मागील जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा भाजपने जे आहे ते स्थानिक आघाड्यांना सोबत घेऊन जिल्हा परिषदेवर आपला झेंडा फडकवलेला होता। यावेळेस मात्र भाजप स्वबळावरती या ठिकाणी लढते। अपवाद वगळता करमाळा असेल किंवा सांगोला असेल, या ठिकाणी 68 पैकी 59 जागांवरती भाजप स्वतःचे उमेदवार जे आहेत ते लढवताना 2 ठिकाणी युतीमध्ये लढतात। तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गट असेल, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार गट हे दोन्ही गट जे आहेत ते देखील एकत्रितपणे निवडणुका लढता आहेत। त्यामुळे एकंदरीतच सोलापूर जिल्ह्यातल्या 68 जिल्हा परिषदेच्या जागांसाठी ही मतमोजणी प्रक्रिया आज पार पडणार आणि यामध्ये भाजपने जे आहे ते मोठा जोर लावलेला आपल्याला पाहायला मिळतो। खरं तर सोलापूर जिल्ह्यातल्या जर का आपण तालुकानिहाय जर का हे चित्र पाहिलं तर अक्कलकोटमध्ये आमदार सचिन कल्याण शेट्टींचे पत्नी स्वतः उभ्या आहेत, त्यांचे भाऊ सुद्धा उभे आहेत। दुसरीकडे बार्शी आहे, तर बार्शीमध्ये देखील 2 शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत भाजपच्या विरोधात, राजेंद्र राऊतांच्या विरोधात जे आहेत या ठिकाणी निवडणूक लढवत आहे। एकनाथ शिंदेंनी त्या ठिकाणी प्रचार केलेला आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ताकद लावलेली आहे। मात्र असं असलं तरी एकंदरीतच जिल्ह्याचं जर का चित्र पाहायचं झालं तर भारतीय जनता पक्ष जो आहे तो पूर्णतः स्वतःच्या ताकदीवर या ठिकाणी जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, या ठिकाणी निवडणुका लढवताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जाण्यामुळे सोलापूर जिल्ह्यावरचा राष्ट्रवादीचा जो एक गड मानला जायचा त्याला कुठेतरी धक्का बसलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच या संपूर्ण निवडणुकांमध्ये आता नक्की कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। नक्कीच सागर, धन्यवाद।